नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज कर्जतमध्ये, जे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे. तर मित्रांनो, डी मार्ट कडून आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट. सरळ रस्त्याने वरती तुम्हाला जायचंय. ठीक आहे, तो डायरेक्ट वॉटरफॉललाच जातो. तो रस्ता डोंगर दिसतोय ना, तोच आहे. तो भरपूर उंच, म्हणजे एकदम खूप उंच आहे तो धबधबा. आणि तो हिडन आहे, ॲक्च्युली कोणाला माहितीच नाही तो जास्त. तर ठीक आहे, आज आपण चाललो आहेत, मित्र आणि मी. आम्ही दोघे चाललो. नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मित्रांनो आपण जाणार आहोत एका हिडन वॉटरफॉलवरती. ठीक आहे, तर हिडन म्हणजे तो कोणाला अजून जास्त माहितीच नाही आहे आणि तिथे कोणच नसतं एवढं. पण माझा मित्र आहे, त्याला माहिती आहे. माझा मित्र मला चला मी तुला फिरवून आणतो. ठीक आहे, तर चला आज आपण जाऊया वॉटरफॉलवरती. मी तुम्हाला दाखवतो त्याचा रस्ता वगैरे आणि कसं जायचं आहे, काय जायचं. मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस वगैरे टाकतो जो काय तो. ठीक आहे, आणि मग या तुम्ही पावसाच्या सुट्टीमध्ये वगैरे येऊ शकता मजा करायला इकडे, है ना. पण जरा सांभाळू ना, कारण की जरा म्हणजे खडकाळ हे आहे, म्हणजे रस्ता वगैरे एकदम खडकाळ आहे. तर गाडी वगैरे घेऊन येताना वगैरे पद्धतशीर हे ड्रायव्हिंग करा. चला, बघू शकता तुम्ही कसं आहे एकदम नेचर, निसर्ग कसा आहे तुम्ही बघू शकता. रस्ता बघा आणि खूपच ग्रीनरी आहे बघा, मस्त वाटतं एकदम. आणि मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता कर्जत पनवेलला जोडणारा रेल्वे मार्ग लवकरात लवकर चालू होईल. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. याचे काम ही जलद गतीने चालू आहे. तर हा आपल्या सेवेत लवकरच उपलब्ध होईल. मित्रांनो, ह्या वॉटरफॉल वरती येताना लक्षात घ्या, ड्रायव्हिंग तुम्हाला एकदम सेफ करायची आहे. कारण की इकडे रस्ता एकदमच बरोबर नाही रस्ता, म्हणजे जंगलातला रस्ता आहे बोलले तर तसाच असतो, पण गाडी जाते हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे, तर तुम्ही ड्रायव्हिंग करताना सांभाळून करा. बघू शकता कसा रस्ता एकदम दगड वगैरे भरपूर आहे, दगडगोटे वगैरे जास्त आहेत. त्याच्यामुळे गाडी स्लिप बीप होण्याची पण शक्यता जास्त आहे इकडे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्याचा जो चढ वगैरे ना तो खूप मोठा आहे, जबरदस्त. म्हणजे चढण करायला लागते गाडीला. आणि तुम्हाला गाडीची म्हणजे गॅरेजला एकदा मला वाटतं गॅरेजला पण दाखवून पूर्ण क्लिअर करूनच या, म्हणजे अशा ट्रॅकिंगला वगैरे यायचं आहे तर. ठीक आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, बघू शकता सह्याद्रीतील कुशीतील हा निसर्ग अतिशय मनमोहक आणि अप्रतिम निसर्ग. हे बघा, वरती शाळा पण आहे. शाळा आहे मित्रांनो. आता आपण वॉटरफॉलच्या एकदम जवळ आहोत. ठीक आहे, पण आता वरती आल्यावरती आम्हाला असं कळलं की वरती ह्या डोंगरावरती एक गाव आहे. त्या गावासाठी एक लहान मुलांसाठी एवढी सुंदर गोष्ट आहे ना. आणि मी तुम्हाला जी दाखवीन ना आता गोष्ट, ती एवढी सुंदर आहे ना की म्हणजे असं वाटत होतं की अशी शाळा आपली असती तर. म्हणजे ती गोष्ट जी सांगते ती शाळा आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही शाळा बघू. मुलं अभ्यास करायला बसलेत मित्रांनो. चला, वर्ग चालू आहेत त्याच्यामुळे काय आतमध्ये वगैरे जाऊ शकत नाही आपण. आता गेलो असतो नक्की. ठीक आहे,
बघू शकता ह्या गावठी कोंबड्या वगैरे आहेत. दाणे टिपतात आहेत. खाली सिटी बघू शकता. मित्र गेला बघा पुढे गाडी घेऊन. आणि मित्रांनो बघू शकता या गावच्या लहान मुलांनी बघा कसे खेकडे पकडून आणलेत. ही मजाच वेगळी असते लहानपणाची. किती उंच आहे तो धबधबा. आणि बघू शकता मित्रांनो किती सुंदर दृश्य आहे की एक स्त्री पाणी घेऊन जाताना दिसते. मला वाटतंय असं दृश्य ही शेवटचीच पिढी बघू शकते, यानंतर नाही बघायला भेटणार. हा जो धबधबा आहे हा कर्जतमधील सावरगाव येथे आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता. तर तुम्ही नक्की या मित्रांनो. वॉटरबॉल लोकांना माहिती नाही अजूनपर्यंत. ठीक आहे, तर त्या वॉटरबॉलची आता मी तुम्हाला ज्या प्रकारे मगाची माहिती सांगितली होती, तर आता त्याच माहितीप्रमाणे आपण त्या वॉटरबॉलवरती आलो आहे. ठीक आहे मित्रांनो, तर या वॉटरबॉलला येण्यासाठी जो ॲड्रेस आहे ना तो लक्षात घ्या. कर्जतमधलं जे डीमार्ट आहे ना त्याच्या समोर एक रस्ता जातो आणि तो रस्ता एकदम खडतड आहे. तर तुम्ही ड्रायव्हिंग करताना सेफ करा आणि सेफ या. ठीक आहे मित्रांनो, तो वॉटरबॉल दाखवतो चला तुम्हाला. आणि मित्रांनो बघू शकता तशा प्रकारे धबधब्यावरती आल्यावरती अनेक प्रकारचे असे स्टोन मिळतात बघायला, अतिशय सुंदर असतात.
मित्रांनो बघू शकता कसे आता मित्र आलेत मजा करायला.